आणि फलंदाजीसाठी निमंत्रण दिले वागेश्वर पिरकुल संघाला। फिल्डिंग भूमिका स्पोर्ट चिर्ले संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे। दोन्ही संघाचा 12वा प्रतिनिधी कॉमेंट्री बॉक्समध्ये। ट्रॅक शूज बंधनकारक असेल, नसेल तर 2 धावांची पेनल्टी असेल। तेव्हा सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये लगेच पाठवा, जास्त वेळ घेऊ नका। स्वर्गीय मोरेश्वर विठ्ठल ठाकूर स्मृती चषक 2026 डॅडी चषकाला आपण पाहतोय। आज डॅडी चषकाचा दुसरा दिवस, उद्या तिसरा दिवस आणि रविवारी चौथा दिवस अर्थात फायनलचा दिवस। ते बघा तिकडे पंच बघा, बघा सर काय बघा, म्हणजे काय पद्धत आहे बघा। आताच ही प्रॅक्टिस, अजूनही प्रॅक्टिस अशी लागते, कारण तुम्ही अशी प्रॅक्टिस केलात की त्याला पुढच्या कामाला मजा येतो। सुरुवात करा पंच, गावंड सर टाइम करू नका। आणि सलामीची जोडी पिरकुल संघ पाठवा लगेच, वेळ घेऊ नका। मगाशी 2 सामने जिंकले ते बीसीसी भेंडकर संघानं। आता 2 संघ कुठला सामना जिंक 2 टीम यामध्ये चालू आहे सामना वागरेश्वर पिरकुल आणि भूमिका स्पोर्ट चिर्ले। ह्याच्यातून जो संघ जिंकेल तो निशान दिलो नादरपाडा संघासोबत खेळेल सेकंड राऊंडचा सामना। परंतु कुठला संघ बीसीसी भेंडकर संघासोबत येईल बघूया। काल मात्र जय हनुमान मुळेकंड संघ सुपर 4 क्वालिफाय झालाय। तो चलिए शीघ्र ही मुकाबला शुरू करो। आणि बघा आमचे मामा सपना गावंड यांचं आगमन, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत। सपना ठाकूर बघा, म्हणजे याला म्हणतात मेवण्याची पूर्णपणे खात्री। बघा जेवण पाहिजे, कारण त्यांच्या अंगात त्यांच्या बहिणीचा वारा आहे, कारण जेवण हा अत्यंत महत्वाचं आहे। आणि आता आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया आमचे बंधुराज हसरमदादा घर यांची सुमधुर जुबानी क्रिकेटची आणि मॅचची कहाणी आपण बघूया। वागेश्वर पिरकुल वर्सेस भूमिका स्पोर्ट चिर्ले। हॅलो, थँक्यू अमितजी मात्रे। तर जाऊया आपण वागेश्वर पिरकुल विपक्ष भूमिका स्पोर्ट चिर्ले यांच्या या 2 लढतीमध्ये पाहायचा आहे। गोलंदाज गोलच्या मार्क होते यावेळेचा चेंडू, जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला। पहिला चेंडू स्वर्गीय मोरेश्वर विठ्ठल ठाकूर स्मृती चषक 2026 डॅडी चषक या चषकाचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय। जबरदस्त आयोजन पाहायला मिळतंय। पुन्हा एकदा गोलंदाज, यावेळेचा चेंडू रायझिंग चेंडू ज्याला म्हणतात, अप्रतिम असा चेंडू पाहायला मिळाला। निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते। दोन्ही चेंडू मात्र निर्धाव पाहायला मिळालेत। नाणेफेकीचा कौल मात्र चिर्ले संघानं, भूमिका स्पोर्ट चिर्ले संघानं जिंकलाय। प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय। फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते मात्र पिरकुल संघाला पाहायचंय कशा प्रकारे मात्र फलंदाजी करतोय। यावेळेचा चेंडू हलकासा मात्र पॉइंटला कट केलाय। चेंडू उचलला जातोय तेव्हापर्यंत मात्र एक धाव मिळतोय फलंदाजाला। फलंदाज आहे तो मात्र स्ट्राईक एंडकडं तेजस पाटील होता। जोडीला मात्र विशाल गावंड डावखुरा फलंदाज।
पाहायचा आहे उजवा आणि डावखुरा फलंदाज असल्या कारणानं क्षेत्ररक्षणात परिवर्तन नक्कीच होईल. पॉवर प्लेचं पहिलं षटक असणार 5 षटकांचा सामना असणार आहे. या ठिकाणी चांगलं नियोजन आपल्याला पाहायला मिळतोय, आयोजन पाहायला मिळतोय. सन्माननीय आमचे सर्वांचे लाडके आयोजक भागेशदादा ठाकूर आणि त्यांचा लाडका मित्र परिवार यांच्या माध्यमातून या 2026 हे डॅडी चषक एक दिमागदार सोहळ्यामध्ये साजरा होतोय. गोलंदाज चिरडे संघाच्या माध्यमातून फुलटॉस चेंडूचा सामना केलाय. पाहायचा आहे या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकच धाव मिळतोय विशालला, एका धावेने खातं खोललंय. 2 धावा संघाच्या पोचतात वागेश्वर पिकोन संघाच्या. आणि पिकीचा कौल जिंकून मात्र क्षेत्ररक्षण स्वीकारत असताना गोलंदाजी अतिशय चांगल्या प्रकारे करतोय. लाजबाब अशी गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज आहे तो चिरडे संघाचा शुभम पाटील. यावेळेचा चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न केला आणि मात्र बॅटची एज घेतली आणि झेल होतोय. मात्र फलंदाज चांगला मोठा मासा गळ्याला फसलाय. तेजस पाटील बॅक टू पॅव्हलियन. जोरदार मारण्याचा प्रयत्न केलाय. पाहायचा आहे मिडॉनला चेंडू टोलवला गेलाय. क्षेत्ररक्षक मात्र फंबल होतोय परंतु एकच धाव मिळतोय. एका धावेवरती समाधान मानावं लागतं ते विशाल पाटील आणि पंकजला. पंकजने आपलं खातं खोललंय. प्रत्येकी मात्र एक धाव अशा काढल्यात. धावसंख्या मात्र स्कोरबोर्डवरती पाहायला मिळते त्या 3. पहिल्या षटकाचा निर्वाळा संपलाय. अप्रतिम असा पॉवर प्लेचा षटक टाकलाय. गोलंदाज होता तो शुभम पाटील. शुभम पाटीलच्या गोळींचा चांगला या ठिकाणी पृथक्करण आपल्याला पाहायला मिळते. प्रगतीपथावर असलेला मात्र हा गोलंदाज षटक क्रमांक 1 हा संपन्न झाला आहे. चांगला षटक पाहायला मिळाला आपला. आता मात्र स्ट्राईक पुन्हा येतोय पंकज गावणच्या हातामध्ये. आपल्याला धावसंख्या ह्या उभाराव्या लागतील. समोरची टीम पाहिली तर भूमिका स्पोर्ट चिरडे आपण नेहमीच पाहतो करण मडवी आहे त्या संघामध्ये आक्रमक असा फलंदाजी करणारा, षटक्यांची आतषबाजी करणारा मात्र करण मडवी या संघामध्ये तैनात आहे. तर पाहायचं आहे सध्याच्या स्थितीमध्ये संघ असेल वागेश्वर पिरकोन संघाचा आक्रमक असा अनुभवी फलंदाज पंकज गावण काय करतोय पाहायचं आहे. लांबलचक धावपट्टी नवीन आलेला गोलंदाज करण मडवी. अतिशय सुरेख चेंडू गुडलँड स्पॉट वरून चेंडू झपक्यान किपरच्या ग्लोव्ज मध्ये जातोय. चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. धावसंख्या मात्र थांबलेली आहे ती फक्त आणि फक्त 3. पहिल्या षटकाचा समाप्तीनंतर धावसंख्या 3. दुसरा षटक मात्र या ठिकाणी चालू होतोय तो मात्र करण मडवी. लांबलचक धावपट्टी पाहायला मिळतोय. ओव्हर विकेटचा मारा करतोय करण मडवी पंकजसाठी. यावेळेचा चेंडू जोरदार फेकली होती परंतु नाही. पंचांनी मात्र या ठिकाणी लेग बाईच्या स्वरूपात मात्र या ठिकाणी धाव दिलेली आहे पंकजला. अवंतर मात्र धाव मिळाली. धावसंख्या 1 ने वाढली. धावसंख्या काय दिला विकेट एलबी आउट. काय डिसिजन पंच विकेट. पंकज मात्र एलबीच्या स्वरूपात बाद दिलेला आहे पंचाने. पाहायचं आहे
नॉट आउट. म्हटलं की पंचांनी चर्चा केली बॅटकटच्या स्वरूपात, म्हणजे पंच आपल्याला चाणाक्ष पद्धतीने यांनी त्या ठिकाणी काम पाहतात. आपले लालचंद सर दरम्यानच्या काळामध्ये आपण बघितलं एक धाव मात्र या फलकावरती वाढली. आमचे स्कोरर मित्र सांगतात धावसंख्या एकने वाढली, धावसंख्या 4च्या घरामध्ये पोहोचतोय. मोठे फटके मारावे लागतील. विशाल गावड आहे डावखुरा फलंदाज पाहायचा आहे. करण मडवी गोलच्या मार्कवरती आहे. जोरदार हिट केला आहे परंतु उंची जास्त आहे. लॉमॅन्स ट्रॅकमध्ये चेंडू पडला गेला मात्र या ठिकाणी चेंडू मात्र हातामध्ये येतो. चांगला झेल टिपलाय. बाद होतोय फलंदाज डावखुरा फलंदाज विशाल गावण. बॅक टू डगआउट. धावसंख्या मात्र थांबवून राहिली ती फक्त आणि फक्त 4. करण मडवी अप्रतिम अशी गोलंदाजी करतोय. पहिले षटक करण मडवीचं पाहायला मिळतोय. पहिला डॉट चेंडू त्यानंतर एक धाव. तिसऱ्या चेंडूवरती मात्र विकेट पाहायला मिळतोय. अशा पद्धतीने तीन चेंडू संपलेत आपल्या षटकातील. 3 चेंडू बाकी आहेत खेळण्यासाठी. मात्र आदेश मोकल जोरदार हिट केलाय पाहायचा. या ठिकाणी शॉट फाईन लेगला चेंडू अडवला गेलाय. एक धाव मात्र मिळतोय. एका धावेनं खातं खोललंय. आतापर्यंत एक धावाच काढल्यात प्रत्येक खेळाडूनं. धावा पोचल्या त्या 5च्या घरामध्ये. नक्कीच मोठे फटके मारण्याचा प्रयत्न चालू आहे परंतु गोलंदाजी अचूक पडते ती करण मडवी या गोलंदाजाची. शेवटचे मात्र 2 चेंडू आहेत खेळण्यासाठी. मात्र स्ट्राईक एंडकडे फलंदाज आलेला आहे तो पंकज. पाहायचा आहे काय करतोय. यावेळेला चेंडू मात्र फिरकी देऊन मारण्याचा प्रयत्न केला जातोय मात्र डीप स्क्वेअर लेगच्या बाउंड्रीकडे येतोय. पंच सांगतात की हा येतोय चौकार. आणि या 4 धावेचा फटका मारल्यानंतर धावसंख्येला चांगला आकार मिळतोय. धावसंख्या वधारली गेली. धावसंख्या मात्र चाडणी वाढली. धावसंख्या होते 9. शेवटचा चेंडू पाहायचा आहे करण मडवी. क्षेत्ररक्षणात थोडंसं परिवर्तन पाहायला मिळतोय. पॉइंटला फर्स्ट स्लिपमध्ये सिलिमिडॉ ऑनला आणि सिलिमिडॉफला असे मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षक बसवले गेलेत. चांगला मात्र गॅप काढलाय पाहायचा आहे. 1 बॉक्समध्ये चेंडू उचलतोय क्षेत्ररक्षक चांगला. या ठिकाणी एकच धाव मिळतोय करण मडवीचं. हे षटक मात्र संपलं गेलंय. या दुसऱ्या षटकामध्ये मात्र धावसंख्या उभारल्यात. धावसंख्या आल्या त्या 2 बाद 10. पाहायचं आहे 2 षटक म्हटलं तर हा 38 सर्कलचा निर्बंध उठलेला आहे. पॉवर प्लेचे 2 षटकं संपलीत आणि 2 षटकामध्ये फक्त धावा काढल्या त्या वागेश्वर त्रिकोण संघानं 10. उर्वरित मात्र 18 चेंडूचा खेळ आहे. पाहायचं कशा प्रकारे मात्र खेळ करणार ते पंकज गावण आणि आदेश मोकल. येतोय नवीन गोलंदाज शुभम पाटील. ज्या शुभम पाटीलने पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली होती त्या षटकामध्ये दिल्या होत्या धावा फक्त आणि फक्त 3. तोच मात्र शुभम पाटील येतोय. बघा म्हणजे संघनायकाचा विश्वास हा त्या गोलंदाजावरती नक्कीच पाहायला मिळतोय. छोटासा गोलंदाज आहे परंतु या ठिकाणी चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय. अचूक टप्पा पाहायला मिळतोय. लाजबाब अशी गोलंदाजी पाहायला मिळते. मी म्हटलं की टप्प्यामध्ये तंत्र आणि टेक्निक ह्या गोष्टी मात्र अनुभवते तो गोलंदाज शुभम पाटील. पहिल्या चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. 18 चेंडूचा खेळ होता त्याच्यामध्ये आता 17 चेंडू बाकी आहेत. संत गतीची सुरुवात या ठिकाणी पाहायला नक्कीच मिळतोय वागेश्वर त्रिकोण संघाच्या बाजूनं. ह्यावेळचा चेंडू ब्लॉक होलचा चेंडू जोरदार अपील केली परंतु नाही अपीलमध्ये जान नाही. अशा तऱ्हेने मात्र एकच धाव मिळतो ती मात्र पंकजला. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय कारण हा चेंडू चांगला होता. जोरदार अपील केली होती
एक धाव मात्र मिळाली. एका धावेनं संघ पोचतोय तो. धावसंख्या मात्र पोचल्या त्या. जोरदार हिट केलाय. नक्कीच जबरदस्त फटका. कराडा शॉट येतोय. हा मात्र आदिशा बॅटूतून एक जबरदस्त मिड विकेटच्या डोक्यावरून येतोय खणखणीत षटकार. तर मात्र पुन्हा एकदा त्याच प्रकारचा मारण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू आलाय खाली आणि हा येतोय शॉर्ट मिड विकेटला चेंडू. चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. अचूक फेकी येतोय. एकच धाव मिळतोय. एका धावेने समाधान म्हणावं लागतं ते मात्र आदेश मोकलला. आणि येतोय आता स्ट्राईक एंडकडं पंकज. क्षेत्ररक्षण पूर्णपणे डीप फैलावलंय. मोठे फटके मारण्याचा प्रयत्न असल्या कारणाने क्षेत्ररक्षणात परिवर्तन झालंय. क्या बात आहे. जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. ऑफस्टंपवरचा चेंडू होता. हा नक्कीच चेंडू थोडासा घासून गेला असता, परंतु नाही. या ठिकाणी किपरनी चांगलं काम केलंय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय शुभम पाटीलची. छोटासा हा खेळाडू आहे, परंतु कौशल्यता दाखवतोय. मादक सौंदर्य ज्याला म्हणतात अशा प्रकारचा मात्र हा गोलंदाज. कारण पहिल्या षटकाचा विचार केला तर फक्त 3 धावा दिल्या होत्या. तोच मात्र शुभम पाटील. बघा, गोलंदाजीचा नमुना पाहिला तर एक नंबर. म्हणजे अचूक फेकी पाहायला मिळाली. अप्रतिम अशी. षटकार जरी मारला असला तरी 2 चेंडू पूर्णपणे कमबॅक केले. धावा दिल्यात या षटकामध्ये मात्र 8 धावा दिल्यात. पहिल्या षटकामध्ये 3, म्हणजे टोटल धावा 12 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर धावा दिल्यात त्या 11 आणि एक सफलता मिळवली. 11 धावा दिल्या 12 चेंडूमध्ये 2 षटकामध्ये. तो शुभम पाटील. त्याचा कोठा मात्र पूर्णपणे संपलेला आहे. तर आतापर्यंत आपण विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 3, दुसऱ्या षटकामध्ये 8 आणि या षटकामध्ये 7 अशा धावसंख्या पोहोचल्या त्या. आमचे स्कोरर सांगतात की धावसंख्या टोटल 18. 2 बाद 18. येतोय नवीन गोलंदाज कुणाल मडवी. या दरम्यान सन्माननीय गावदेवी गावठांचे एक चाहते आणि पॅकर आणि संघ मालक सन्माननीय अतुल मडवी साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी भागेश ठाकूर आणि मित्रपरिवार यांच्या वतीनं आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. दरम्यानच्या काळामध्ये सामन्यामध्ये नक्कीच चुरस आपल्याला पाहायला मिळेल. सदी संतगतीचा सामना नक्कीच पाहायला मिळतोय. धावा कमी आहे तिथं. मोठ्या धावा आपल्याला काढाव्या लागतील. समोरची टीम बघितली तर करण मडवीची टीम म्हणजेच या ठिकाणी भूमिका स्पोर्ट चिरले. यावेळचा चेंडू जबरदस्त फ्लिक केलाय. जातोय मिड विकेटच्या डोक्यावरून. नक्कीच हा येतोय खणखणीत षटकार. आवश्यकता आहे. आपल्याला जर संघामध्ये लढत करायची असेल तर नक्कीच मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. ती ताकद मात्र आदेश मोकलकडे आहेच. आपल्याला सांगायलाच नको. आदेश मोकल हा बायकर मॅन आहे. पाहायचा बऱ्याच अंशी मॅन ऑफ द मॅचचा सिरीजचा पुरस्कार देणारा हा आदेश मोकल. दरम्यानच्या काळामध्ये पुन्हा एकदा दिले त्याच पद्धतीने जबरदस्त फाईन लेग बाउंड्रीवरती. स्क्वेअर लेग बाउंड्रीवरती येतोय दणदणाटा
षटकार. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळतात त्या स्कोर बोर्डवरती 30. 2-30 अशी धावसंख्या वागेश्वर पिरकोट संघाची. आता कुठंतरी मात्र या सामन्यामध्ये नक्कीच लढत पाहायला मिळेल. मी म्हटलं की 2 षटकं 3 षटकं ही संत गतीने गेली, परंतु उर्वरित मात्र या ठिकाणी ती शेवटची 2 षटकं असतात त्याच्यामध्ये आक्रमक आपल्याला दाखवावं लागतोय. कारण 30 षटकं असतात, ती हाणामारी षटकं असतात आणि त्या षटकामध्ये नक्कीच आपल्याला प्रयत्न करावे लागतील. आणि ते प्रयत्न मात्र या ठिकाणी आदेश मोकल आणि त्याच्या जोडीला असलेला पंकज गावंड हे देखील दोघे चांगल्या प्रकारे खेळ करतात. या दरम्यान सन्माननीय अतुल मडवी साहेब यांचं आगमन झालेलं आहे. आयोजकांच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत. अतिथी देवो भव या भारतीय संस्कृतीप्रमाणे आपलं प्रथमतः शब्द सुमनानं मी स्वागत करतोय. पंचांनी आपल्याला थोडंसं कानमंत्र किंवा घोषित केलं असेल का असेल ते आपण चर्चा करून खेळायचं आहे. दरम्यानच्या काळामध्ये पंच आपले लालचंद सर आणि रुपेश म्हात्रे अशी पंचांची जोडी आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या पंचांची कामगिरी आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. 4 दिवसीय सामन्यांचं आयोजन, एक महासंग्राम. यावेळचा चेंडू पंच हेरता आदेश मोकल सध्याच्या स्थितीमध्ये नॉन स्ट्राईक एंडकडे आले. आदेश मोकल सध्याच्या स्थितीमध्ये नॉन स्ट्राईक एंडकडे आलेला आहे. तर स्ट्राईकला मात्र पंकज देखील तितक्या ताकदीचा फलंदाज आहे. परंतु पाहायचा या ठिकाणी काय करतोय, आपल्याला प्रयत्न करावे लागतील, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. कुणाल यावेळचा चेंडू जबरदस्त काढलाय, चेंडू जबरदस्त फटका मारण्याचा प्रयत्न केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. थोडंसं मिस अंडरस्टिंग होतोय आणि या 2 धावा मिळतात पंकजला. संघाला संघ पोहोचतोय 34. 2 धावेनं संघ पोहोचतोय 34. 2-34 वागेश्वर पिरकोट संघाची धावसंख्या. शेवटचा चेंडू कुणाल मडवी अतिशय चांगल्या प्रकारचा मारण्याचा प्रयत्न होता, परंतु नाही, या ठिकाणी मिस होतोय आणि पंच सांगतात की हा षटक संपलाय. 24 चेंडूंचा खेळ संपलाय. 4 षटकं संपली गेलीत. शेवटचा हा अंतिम षटक, पहिल्या पूर्वार्धामधला हा षटक पाहायचा आहे कोण येतोय कोणसाठी. कारण या मैदानावरती आतापर्यंत आपण बघितले धावा 50, 55, 60 मोठ्या धावा या मैदानावरती चेस देखील होतात. परंतु पाहायचं आहे क्रिकेटमध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत काय होईल, काय घडेल ते सांगू शकत नाही. हा क्रिकेट आहे, अनिश्चिततेचा खेळ म्हणजेच क्रिकेट. आपण बऱ्याच अंशी बघितलंय एका षटकामध्ये 6-6, 36 देखील होतात. हा जो रुपेश आहे ना, रुपेश नावाचा पंच, त्याने देखील एका षटकामध्ये 36 धावा काढल्या होत्या, 6 षटकार मारले होते. असा हा आक्रमक, त्याची रील सुद्धा असेल, कारण हा क्रिकेट आहे. यावेळचा चेंडू दिलाय उडवून, लॉंग ऑन बाउंड्रीच्या डोक्यावरून येतोय सनसनाटा षटकार. आता मात्र कुठंतरी या ठिकाणी फलंदाजीला थोडंसं उधाण आलंय, कारण पाहिजेच, आपल्याला धावा मिळवायच्या आहेत. समोरची टीम आपण विचार केला तर भूमिका स्पोर्ट चिरले ही देखील टीम तितक्या ताकदीची आहे. तर आपल्याला त्याच्या समोर अगेन्स्ट करायचं असेल तर नक्की धावसंख्या ही उभारावी लागेल आणि त्याचं मात्र या ठिकाणी औचित्य दिसतोय आदेश मोकल. यावेळेचा चेंडू बघा, पंच आमच्याकडे वळले म्हणजे समजाचा हा चेंडू वाईट. अवांतर धावेने मात्र धावसंख्या वाढली गेली. एक चेंडू वाढतोय. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळतं. आमचे स्कोरर सांगतात 41. दीपेश कडू सांगतात की धावसंख्या 41. गोलंदाज छोटासा आहे, परंतु पाहायचा आहे या क्रिकेटमध्ये छोटासा मोठासा काय नसतो.
खरं तर या ठिकाणी पंकजनी माझ्या माहितीप्रमाणे चांगले प्रयत्न केले, कारण धावू नको आपल्याला, एखादा फटका जर मिळाला तर नक्कीच 7 धावेचा फटका मिळेल अशा हेतूने मात्र हा चेंडू निर्धाव केलेला आहे. पाहायचं आहे आदेश मोकल, ज्या आदेश मोकलने षटकार मारले, 2 षटकार मारले, आता मात्र थोडासा मिस होतोय फटका, परंतु या ठिकाणी झेल टिपलाय लॉंग ऑन बाउंड्रीवरती. आदेश मोकलचा बॅक टू डगआउट मध्ये जातोय फलंदाज आदेश मोकल. अभिजित स्ट्राईक एंडकडे पंचांकडून गाठ घेतोय अभिजित. पाहायचा उर्वरित मात्र चेंडू बाकी असतील ते 3 चेंडू आहेत. गोलंदाज गोलच्या मार्कवरती सज्ज असलेला गोलंदाज सार्थक घरात जोतर मारण्याचा प्रयत्न केलाय. पाहायचा शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू अडवला येतोय. एक मात्र धाव मिळतोय. एका धावेने आपलं खातं खोलय, संघाला पोहोचवलंय 42च्या घरामध्ये. चेंडू असणार आहे, 2 चेंडू आहेत शेवटचे सार्थकचे पहिल्या पूर्वार्धामध्ये. पाहायचं आहे चांगली सुरुवात केली होती आदेश मोकलनी, परंतु झेल टिपला. यावेळेचा चेंडू मारलेला आहे, फॉलो थ्रू मध्ये गॅदर होतोय. 38 सर्कलच्या आतमध्ये चेंडू उचलला जातोय. एकच धाव मिळतोय, एका धावेने संघ पोहोचतोय 43. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी मात्र येतोय अभिजित. वागेश्वर पिरकोन विपक्ष भूमिका स्पोर्ट चिरले असा हा सामना नाणेफेकीचा कौल जिंकलाय. भूमिका स्पोर्ट चिरले संघाने प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि फलंदाजीसाठी या ठिकाणी आमंत्रित केले ते वागेश्वर पिरकोन संघाला. धाव संख्या आतापर्यंत पाहिली आपण 43. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु थोडीशी कडा घेतली मात्र बॅटची आणि एकच धाव मिळाली अभिषेकला. संघाला संघ पोहोचतोय 44 आणि 45 धावांचं एक टार्गेट ठेवलं आहे. ते मात्र टार्गेट भूमिका स्पोर्ट चिरले संघासमोर पाहायचंय कशा प्रकारे मात्र टार्गेट पार करतोय. कारण आपण विचार केला तर दोन्ही संघ तुल्यबल्य म्हणता येईल. पिरकोन वागेश्वर संघ सुद्धा सध्याच्या फॉर्ममध्ये असलेला हा संघ आहे. आमच्या पूर्व विभागातील आक्रमक असा संघ आहे. पंचेचाळीस धावांचं आव्हान आहे भूमिका स्पोर्ट चिरले संघाला. तर आज आहे आपल्या भारतीय संस्कृतीचा दिवस, मोठा दिवस मानला जातोय.
मराठी भाषा गौरव दिन आणि या गौरव दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. खरं तर या ठिकाणी आपण पाहतो नेहमीच या मैदानावरती मोठ्या टुर्नामेंट आयोजित करणारे आमचे सर्वांचे लाडके भागीरदादा ठाकूर आणि मित्रपरिवार. यावर्षीचा हा चषक आपण पाहतो डॅडी चषक स्वर्गीय मोरेश्वर विठ्ठल ठाकूर स्मृती चषक 2026 हे दैदिप्यमान सोहळा हे चांगला आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. या आयोजनातून या भव्य दिव्य अशा ऐतिहासिक मैदानावरती जेएनपीटीच्या मैदानावरती सामना आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. भूमिका स्पोर्ट चिरले विपक्ष वागेश्वर पिरकोळ असा सामना. वागेश्वर संघानं धावसंख्या उभारल्या त्या 44 आणि 45 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे ते भूमिका स्पोर्ट चिरले संघासमोर. पायचे सलामीची गोड जोडी मैदानामध्ये उतरली. करण मडवी आणि त्याच्या जोडीला असलेला मात्र फलंदाज आहे सार्थक घरत. करण मडवी म्हटलं तर क्रिकेटच्या मैदानावरील वादळ आहे. पायचा सध्याच्या स्थितीमध्ये या मैदानावरती काय करतोय. बऱ्याच अंशी आपण बघितले षटकार चौकार यांची आतषबाजी करणारा हा करण मडवी. तर त्याच्या जोडीला मात्र एक छोटासा फलंदाज आहे सार्थक घरत. त्यांनी शेवटचं षटक टाकलं आणि त्या षटकामध्ये धावा दिल्या 10. तोच मात्र सार्थक त्याच्या जोडीला आहे पाहायचा आहे. क्षेत्ररक्षण या ठिकाणी बसवावे लागेल कारण पहिली 2 षटकं असणार आहेत पॉवर प्लेची. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपला हा सापळा रचावा लागेल. संघनायकांना विचार करावा लागेल की कशा प्रकारे क्षेत्ररक्षण बसवावं. आपल्याला विकेट्स खूप महत्त्वाचे आहेत. त्या पद्धतीने मात्र त्याचा संघनायक या ठिकाणी क्षेत्ररक्षणाचा नमुना नक्कीच बसवणार. तर जाऊया आपण मैदानाकडे. त्या मैदानामध्ये रंगतदार पाहायला मिळेल सामना. सामना असणार आहे भूमिका स्पोर्ट चिरले विपक्ष वागेश्वर पिरकोण. स्ट्राईक एंडकडे सार्थक घरत. नॉन स्ट्राईकला मात्र करण मडवी. गोलच्या मार्कवरती गोलंदाज सूरज मोकल. पहिलाच चेंडू पहिलाच षटक पॉवर प्लेचा ओव्हर द विकेट. पहिलाच या ठिकाणी फुलटॉस चेंडू जातोय मात्र स्क्वेअर लेग बाउंड्री कर. पंच लालचंद सर सांगतात की येतात चौकार. करत ना पुन्हा एकदा बघा फ्रंट लाईव्ह मारण्याचा प्रयत्न केला. आता हलकासा मात्र कट केला सेलिमिडो ऑफला आणि एक धाव मात्र मिळाली सार्थकला. संघाला संघ पोहोचतोय 5. 45 धावांचं आव्हान आहे. 44 धावा काढल्यात वागेश्वर पिरकोण संघानं. 45 धावांचं आव्हान आहे भूमिका स्पोर्ट चिरले संघाला. तर या ठिकाणी सार्थकने मात्र आतापर्यंत 5 धावा काढल्या. 2 चेंडूमध्ये 1 चौकार आणि एक एकेरी अशा पद्धतीच्या 5 धावा निघाल्यात. आता स्ट्राईक एंडकडे येतोय कुणाल करण मडवी. जोरदार मारण्याचा प्रयत्न केलाय पाहायचा आहे लॉंग ऑनला. चांगलं क्षेत्ररक्षण अभिचं. एकच धाव मिळतोय. एका धावेने आपलं खातं खोललंय. संघाला पोहोचवलंय 6च्या घरामध्ये. कारण मोठ्या फटक्यांची आवश्यकता सध्याच्या स्थितीमध्ये नाही. कारण आपण पाहतो 5 षटकांचा सामना आहे. 30 चेंडूंचा सामना आहे आणि 30 चेंडूमध्ये 45 धावा आपल्याला काढायच्या आहेत. या ठिकाणी टेक्निक पद्धतीने खेळ खेळावा लागेल. पाहायचा आहे सार्थक घरत. आता मात्र ऑफस्टिकच्या या ठिकाणी क्रीजच्या बाहेर जाते चेंडू म्हणजे पंच हा नो घोषित करतात. चाणक्य पद्धतीने त्यांचं लक्ष आहे आणि सूरज मोकलचा हा नो बॉलचा इशारा येतोय. ही फ्री असणार आहे. हा मोका फलंदाजाला हा मोका आहे. पाहायचा आहे काय करतो या मोक्यावरती. नक्कीच या ठिकाणी मोका मिळतोय का धोका होतोय. या ठिकाणी धोका झालाय. आलाय मात्र हा चौकार विजय.
आणि हा चेंडू जातोय निर्धाव. चेंडू फ्लिक करायचा होता, फाईन लेग बाउंड्री कर, परंतु बाकीचं काम किपरने केलं. चांगला चेंडू पडला. धावसंख्या मात्र थांबलेली आहे, ती फक्त आहे 11. सूरज मोकाल आता मात्र जोरदार मारण्याचा प्रयत्न होता, परंतु त्रिफळाची बाद होतोय. जबरदस्त या ठिकाणी चेंडू कुठल्या स्पॉटवर आला, झपक्याने मात्र एस्टर्न टच झाला. बाद होतोय. सार्थक घरात बॅक टू पॅव्हलियन. दरम्यानच्या काळामध्ये जबरदस्त षटक म्हणता येईल, कारण आपण बघितलं स्ट्राईकला सार्थक आणि नॉन स्ट्राईकला करण मडवी ही मात्र सलामीला आलेली जोडी मैदानामध्ये. असं वाटलं होतं की षटकार चौकाराची आतषबाजी करील, परंतु सूरज मोकलनी या ठिकाणी पहिलं षटक टाकलं. त्या षटकामध्ये नक्कीच धावा दिल्यात, एक सफलता मिळवली आणि 11 धावा दिल्यात. चांगला या ठिकाणी कमबॅक केलाय. 45 धावा पाहायचा आहे. पॉवर प्लेचं षटक म्हटलं तर 15 धावा तरी सहजपणे निघतात, परंतु या ठिकाणी सध्याच्या स्थितीमध्ये 4 धावा तरी कमबॅक केल्या, म्हणजे 11 धावा दिल्यात. त्या मात्र सूरज मोकलने येतो नवीन गोलंदाज. रुपेश म्हात्रे अनुभवी 40+ असा हा मात्र गोलंदाज, बऱ्याच अंशी क्रिकेटच्या क्षेत्रामधला हा वजीर आहे. तर या ठिकाणी काय करतोय तो पाहायचा आहे. बघा स्पिनर गोलंदाज पंचांनी नो घोषित केलाय, काहीतरी पट्टी बिट्टीचा असेल आमचे. ओके ओके, पंचांनी नो घोषित केलाय. अवांतर मात्र धाव मिळाली, अवांतर चेंडू मिळालाय. हा फ्री हिटचा मौका मिळालाय. मगाशी मोक्यावरती चौकार मारला सार्थकनी, तदनंतर दुसऱ्या चेंडूवरती विकेट. आता मात्र या ठिकाणी पाहायचा आहे, लोमॅन्स मध्ये पडतोय. हा झेल होता, परंतु चेंडू मात्र एक धावेचा फटका मिळतोय. एक धावेनं संघ पोहोचला येतो 13च्या घरामध्ये. चांगली गोलंदाजी नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल, कारण अनुभवी गोलंदाज आहे, बऱ्याच वर्षापासून क्रिकेट खेळतोय हा रुपेश म्हात्रे. बघा मी म्हटलं त्यांच्याकडं बाजू आहे गोलंदाजामध्ये, तंत्रशुद्धता टेक्निक पद्धत ती पाहायला मिळते रुपेश म्हात्रे यांच्या गोलंदाजीतून. अनेक प्रकारे त्यांची फिरकी गोलंदाजी आपल्याला पाहायला नक्कीच मिळतोय. बरेचसे संघ गोलंदाजाच्या जीवावरती या गोलंदाजांनी काढले आहेत. आता मात्र या ठिकाणी स्क्वेअर लेगकडे चेंडू टोलवला येत आहे. झेल होती परंतु नाही. एकच धाव घेण्याचा प्रयत्न केलाय. करण मडवीनी इशारा दिलाय की बस झाले, एक धाव. एका धाव समाधान मानू लागले. धावसंख्या मात्र पोहोचलेली आहे ती 14च्या घरामध्ये. 45 धावांचं आव्हान आहे 30 चेंडूमध्ये. आतापर्यंत 6 चेंडू संपले होते, म्हणजे तदनंतर हे 3 चेंडू संपलेत, म्हणजे 9 चेंडूंचा खेळ झालाय. धावा झाल्यात त्या 14. रुपेश गोलंदाजच्या मार्कवरती स्पिनिंग गोलंदाज, परंतु या ठिकाणी दिलाय उडून. मात्र करण मडवीनी पाहायचाय, येतोय हा षटकार. मारण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न मिस झाला. चेंडू निर्धाव पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू खूप महत्वाचे आहेत. आपल्याला जर विजय मिळवायचा असेल, विकेट निर्धाव चेंडू हे खूप महत्वाचे असतात क्रिकेटमध्ये. तो मात्र निर्धाव चेंडू मिळाला या ठिकाणी रुपेश म्हात्रेचा. धावसंख्या थांबल्या, धावसंख्या आहेत त्या 20. अजूनपर्यंत 25 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. मात्र फुल टॉस चेंडूचा खरपूस समाचार. मिड विकेटच्या डोक्यावरून जातोय खणखणीत षटकार.
या स्पर्धेसाठी आमचे मोरागावचे अष्टपैलू खेळाडू ओमकार कोहली यांच्याकडून शुभेच्छा आल्यात. तर जाऊया आपण मैदानाकडं. त्या मैदानामध्ये खेळ रंगत आपल्याला पाहायला मिळेल. षटकाची मात्र समाप्ती पाहायला मिळाली. षटक मात्र संपला गेलाय. दुसरा षटक संपला आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्या फलकावरती पाहायला मिळाल्या त्या 26. आता मात्र उर्वरित चेंडू असतील 18 चेंडू आणि विजयासाठी धावा असतील त्या आमचे स्कोरर सांगतात 19. पाहायचं आहे 19 धावा काढायच्या आहेत. एका बाजूने विचार केला तर करण मडवी नॉन स्ट्राईक एंडकडे. स्ट्राईकला मात्र आलेला फलंदाज शुभम पाटील. येतो नवीन गोलंदाज. पाहायचा आहे वागेश्वर पिरकोळ संघाच्या बाजूनं अजय गावंड. अजय गावंड आपल्याला प्रयत्न करावे लागतील कारण समोरचा फलंदाज शुभम पाटील आहे. त्या शुभम पाटीलनं चांगली गोलंदाजी केली. पाहायचं कशा प्रकारे मात्र फलंदाजी करतोय. राऊंड विकेटचा मारा करण्यासाठी अजय पाटील. अजय गावंड चांगला चेंडू कलेक्ट केलाय. शॉर्ट स्क्वेअर लेगला मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळाली. बघा क्षेत्ररक्षक मात्र फंबल झाला कारण एक धाव नसताना या ठिकाणी मात्र धावा झाल्या त्या 3. बघा ही मोठी मिस्टेक आपल्याला पाहायला मिळतोय. या मोठ्या मिस्टेकचा हा भुर्दंड नक्कीच आपल्याला जाणवेल कारण अशा धावा या 2 एक्स्ट्रा धावा दिल्यात कारण क्षेत्ररक्षक चांगलं झालं होतं परंतु थोडासा फंबल झाला आणि या 2 धावा मिळाल्यात. 2 धावेनं संघ पोहोचतोय 29च्या घरामध्ये. येतो स्ट्राईक एंडकडे करण मडवी. गोलंच्या मार्कवरती अजय गावंड. क्षेत्ररक्षणात थोडंसं परिवर्तन करतोय. क्षेत्ररक्षण डीप फैलावलंय कारण करण मडवीसारखा अष्टपैलू खेळाडू आहे. यावेळचा चेंडू ब्लॉक होलचा चेंडू बुंद्यात मारला चेंडू. पाहायचा या ठिकाणी मात्र हा जातोय कार्पेट शॉटच्या पद्धतीनं चौकार. मिळतोय करण मडवी. जोडीला असलेला मात्र शुभम पाटील. लॉंग ऑनच्या रिझनला मात्र हा चौकार मारला आणि धावा मिळाल्या 4. पुन्हा एकदा गोलंदाज अजय पाटील. जोरदार मारण्याचा प्रयत्न. आता मात्र चेंडू लागलाय थोडासा. बघा जरा मित्रांनो एक धाव मिळाली. चेंडू मात्र लागलाय. बाईकचा इशारा आलेला आहे कारण चेंडूमध्ये गती होती. पाणी द्या रे जरा. थोडंसं दुखापत झाली असेल कारण चेंडू हा नक्कीच आपल्या चेहऱ्यासमोर आलाय. कुठे लागला नक्की माहीत नाही. डोळ्यावर लागलाय, नाकावर लागलाय, गालावर लागलाय परंतु लागला हा चेंडू. आपण बघितला चेंडूमध्ये गती होती आणि किपरच्या मात्र या ठिकाणी चेंडू लागलाय. किपर आहे तो कीपर मात्र पंकज होता आणि पंकजच्या मात्र चेहऱ्यावरती थोडासा चेंडू आढळला गेला. तर पाहायचं आहे मात्र 1 धाव मिळाली. धावसंख्या मात्र पोहोचलेली आहे ती 34 आणि उर्वरित मात्र चेंडू विजयासाठी 11 धावांची आवश्यकता आहे अजूनपर्यंत. अजय गोलंच्या मार्कवरती अजय. संत गती मात्र या ठिकाणी सध्या चालू आहे. अजय गोलंच्या मार्कवरती फुलटॉस चेंडू. फुलटॉस चेंडूचा खरपूस समाचार घेतलेला आहे परंतु या ठिकाणी क्षेत्ररक्षक खराब. जातोय सीमा पार चौकार. बघा अतिशय खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि हा येतोय चौकार.
छोटासा खेळाडू आहे परंतु चांगली खेळी करतोय आपल्या संघासाठी. बघा जबरदस्त फ्लिक केलाय, जातोय मात्र स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून दणदणाटा षटकार. एका धावेची आवश्यकता. सामना बरोबर झालाय. हा मात्र लूज चेंडू टाकला आणि हा देखील जातोय सीमा पार चौकार. विजय होतोय या ठिकाणी भूमिका स्पोर्ट चिर्ले. हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि वागेश्वर पिरकोन आपल्याला देखील पुढील सामन्यासाठी शुभेच्छा येतोय. या ठिकाणी नो डाऊट मॅन ऑफ द मॅच आमचे स्कोरर नक्कीच काढतील. 24 इव्हेंट्स यांच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण पाहायला मिळतोय. जबरदस्त आपले आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय या भव्य दिव्य मैदानावरती, ऐतिहासिक मैदानावरती. सन्माननीय आमचे भागेशदादा ठाकूर आणि मित्रपरिवार यांच्या माध्यमातून डॅडी चषक स्वर्गीय मोरेश्वर विठ्ठल ठाकूर स्मृती चषक यांच्या